या पुढच्या बातमीकडे. श्रद्धा वालकरच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला होता. लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या तिच्या पार्टनरनं म्हणजेच आफताब पूनावालानं तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्यानं ते फ्रीजमध्ये ठेवले होते असं पोलीस तपासात दिसून आलं होतं. हे तुकडे आफताबनं दिल्लीतल्या जंगलात फेकून दिले होते. या हत्याकांडाला 4 वर्षांचा अधिकचा काळ उलटून गेला आहे. मात्र अजूनही श्रद्धाचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आफताबनं वेगवेगळी कारणं देत खटला लांबवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलंय. आफताब पूनावाला विविध कारणं देत खटल्याला विलंब लावत असल्याचा आरोप श्रद्धाच्या कुटुंबियांनी केलाय. श्रद्धाची आत्या राजल नाईक यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी. बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये अद्यापही निकाल लागलेला नाहीये. त्यामुळं श्रद्धा वालकर यांचे निकटवर्तीय अत्यंत तणावामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत श्रद्धा वालकर यांच्या आत्या आहेत. ताई नमस्कार. NDTV मध्ये नमस्कार. काय सध्या परिस्थिती आहे या प्रकरणाची? परिस्थिती अशी आहे की आज 5 वर्ष निकाल मिळत नाहीये, तारीखवर तारीख, आणि बऱ्याच तारखा त्यांनी चुकवल्या आहेत. आता तर हे ऐकण्यात येतंय की त्याला MSc काहीतरी एक्झाम द्यायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणून ती तारीख. म्हणजे एवढे लाड का चालू आहेत? कोर्ट का त्याला एवढे लाड देतात आहेत? मला हेच समजत नाही आहे की जर ज्या व्यक्तीला फाशी द्यायची आहे त्या व्यक्तीला तुम्ही शिकवण्याचा अर्थ काय आहे? आपल्याला फाशी, कारण 35 तुकडे केले हा गुन्हा छोटा नाही आहे, हा गुन्हा खूप मोठा आहे. आज 35 तुकडे करून फ्रीज घेऊन ते तुकडे त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. जंगलात 10-10 तुकडे तो 6 महिने टाकत होता. म्हणजे हा किती मोठा गुन्हा आहे. आणि त्या व्यक्तीचे एवढे लाड चाललेत. आणि का? कोणाला? कोणाची लाड चाललेत? गुन्हेगाराचे. तुम्ही जेव्हा कोर्टात जाता त्यावेळी तो जेव्हा कधी येत असेल, काय त्याची बॉडी लँग्वेज असते, कसा वागतो? जेव्हा मी कोर्टात एकदा गेलेली, म्हणजे 1-2दा गेलेली आहे, तेव्हा मी त्याला बघितलं मस्त हसत खेळत येतो. जसं काही VIP सारखं असं चालत येतो. त्याला असं आपण काय केलं आहे हे त्याला गिल्टीच नाही आहे. म्हणजे माझा भाऊ पण बघत असला की अरे गुन्हेगार नक्की कोण आहे आपल्या, आणि नेहमी असा ठसन देणार, असं दाखवणार आणि खिकी खुकू करणार तिकडे कोर्टात मध्ये, असं बघत बसणार आणि असं दाखवतो की काय झालंच नाहीये. पण त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं असं वाटतं की गुन्हेगार तो नाहीच आहे आणि आम्ही गुन्हेगार आहोत. कारण की कोर्टाने आम्हाला मला काही सिरियसली असं वाटतच नाहीये की आज 5 वर्ष झाली आहे, फास्ट ट्रॅकवरती आपण केस नेलेली आहे. त्या फास्ट ट्रॅकचा अर्थ काय आहे? 5 वर्ष? 5 वर्षामध्ये आम्हाला हे ऐकायला येतंय की त्याच्या अभ्यासासाठी तारीख पुढे करतात आहेत. आणि का? म्हणजे याचा अर्थ हा होतोय की ह्याला तुम्ही बाइज्जत बली देणार आहात, म्हणजे याच्यानंतर त्याला सोडणार आहात, म्हणजे तो बाहेर देशात जाईल. पण हा जर बाहेर आला तर पब्लिक याला सोडणार नाही. आम्ही न्यायासाठी दरवाजा ठोकलाय कोर्टाचा. जर तुम्हाला निकाल देता येत नाही तर आमच्याकडे सोपा. नक्कीच गेल्या 5 वर्षांपासून श्रद्धा वालकरचे जे नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, ते न्यायासाठी झगडतायत. मात्र अद्याप न्याय मिळत नाही. त्यामुळं त्यांच्या पदरी नैराश्य आल्याची भावना आपल्याला दिसून येते. त्यामुळं लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लावून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होते. NDTV मराठीसाठी मनोज सातवी, वसई.